तर बघा, मोठ्या भावाची भूमिका आमची आहे. आमच्या 70 जागा या ठिकाणी आहेत, 67 जागा आहेत. अजून असलेल्या जे ते सगळे सिटिंग इकडचे तिकडचे जे सगळे विरोधी पक्षाचे जे नगरसेवक होते त्यापैकी अनेक लोक 80% लोकांनी आमच्याकडे प्रवेश केलेला आहे. म्हणजे आता आमच्याकडे जागा जवळपास 100 झालेल्या आहेत, सिटिंगच्या 100 झालेल्या आहेत. आणि त्यामुळे युतीचं आम्ही बोलणं करू. त्यांनी म्हटलं आहे आम्ही अर्ध्या दिल्या तर बघू, नाही तर बघणार नाही. मला वाटतं हा त्यांचाही प्रश्न आहे. पण निकष जो आहे तो आता नगरसेवक आमचे किती आहेत, आमच्याकडे संख्या किती आहेत त्याच्यावरही ठरवला जाईल. तरीसुद्धा मी या बाबतीमध्ये आता भाष्य करणार नाही. आम्ही आता प्रथमदर्शी बसू, त्यातून त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेऊ आणि नंतरच मग त्या ठिकाणी निर्णय होईल. बहुतेक 50-50चा फॉर्म्युलावरती अपेक्षा आहे त्यांची, परंतु तुमची संख्या त्यांची संख्या बोलताना सगळे असंच बोलतात, आपल्यालाही कल्पना आहे. पण आपली ताकद बघून, आपले नगरसेवक बघून त्यावरच हे ठरेल. सुरुवातीला सगळेजण बोलतात, प्रत्येकजण बार्गेनिंग नंतर करतो. पण जर आमचा एक चांगला मार्ग जर त्यातून निघाला, सन्मान्य मार्ग जर त्यातून निघाला तर निश्चित आम्ही या संदर्भात युती करू. पण आम्ही महायुतीच्या बाजूचेच आहोत. आम्हाला युती करायची आहे ही आमची भूमिका आहे. आम्ही असं म्हणणार नाही की काही झालं आम्ही तोडून टाकू, आमचं एकटं लढू. आम्ही अजून अशी भूमिका आमची घेतलेली नाही. दादा का बोलले ते मला कळालं नाही. पण आधी आपण बसलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यानंतर मग असं एकदम टोकाचं बोललं पाहिजे, मला असं वाटतं. भाऊ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी अमित शहांची भेट घेतलेली आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यासोबतच अमित शहांनी जिथे शक्य असेल महापालिकेत तिथे युती करा असा सल्ला दिला असं देखील समजतंय. हे धोरणच आहे आमचं. आम्ही शक्यतोवर महायुतीच्या बाजूनेच आहोत. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीच करणार आहोत. पण ज्या ठिकाणी अतिशय मग खूप ताणाताणी आहे, जमतच नाही आहे, तर मग अशा ठिकाणी मग आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत. मला वाटतं ही भूमिकासुद्धा वरच्यांचीच आहे. ही भूमिकासुद्धा वरच्यांची आहेच. आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतेक महायुतीच, पण शक्य नसेल तर काही प्रमाणामध्ये मैत्रीपूर्ण लढत. भाऊ, नाशिकचं तुम्ही बोललात शिंदेची शिवसेना असेल पण राष्ट्रवादीच आहे, राष्ट्रवादी अजित पवार ती पण तुमच्यासोबत राहणारे महायुतीमध्ये की काय? आज अजून काही ठरलं नाही. आम्ही निश्चित त्या संदर्भात बोलणे करू. त्यांचे काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. मी सांगितलं आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये नाशिकमध्ये आहोत. पण आमच्या जागाच तेवढ्या या ठिकाणी आहेत, आमची ताकद तेवढी या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहे. नाशिकच्या मतदारांचा, लोकांचा विश्वास भाजपवर आहे, देवेंद्रजींवर आहे, मोदीजी साहेबांवर आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या भावाच्या भूमिकेत त्या ठिकाणी राहायचं आहे. आम्ही सगळ्यांशी बोलू. पण निश्चित त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची आमची युती व्हावी अशा मताचे आम्ही आहोत. दादांचे काय फार संख्या कमी आहे, दादांच्या नगरसेवकांची काही होत असेल तर आम्ही त्यांच्याशीही बोलू. राज्यभरामध्ये ज्या बैठका सुरू आहेत महायुतीच्या, त्या बैठकांमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कोणीच नाही आहेत. त्यांना बैठकीला बोलवलं नाही आहे. फक्त शिवसेना आणि भाजप यांच्याच बैठका सुरू आहेत. नाही, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की शक्यतोवर आम्ही शिंदेसाहेबांना आम्ही सोबतच आहोत. पण ही आमची तर नैसर्गिक युतीच आहे. आम्ही एकाच मताचे, एकाच विचाराचे त्या ठिकाणी आहोत. बद्दलही त्यांनी सांगितलं की पुणे, चिंचवड या ठिकाणी आमची त्यांच्यासोबतच लढत आहे. आम्ही आणि शिंदेसाहेब एकत्र आहोत. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये की आम्ही आणि दादासुद्धा सोबत आहोत. हे आपण दाखवतात आपल्या चॅनलवर. काही ठिकाणी ते आणि आम्ही सोबत आहोत. पण काही झालं तरी या ठिकाणी विरोधी पक्षाला आता संधी द्यायची नाही, हे निश्चित आहे. आणि लोकांची, मतदारांची ती मानसिकता आहे की उबाठा असेल, काँग्रेस असेल, शरद पवार साहेबांचे काय यांचं काहीच नाही आहे. आणि म्हणून लोक निश्चित महायुतीच्या बाजूनेच कौल देतील. कोणी आलं, काही झालं तरी महायुतीच हा निर्धार आता लोकांनी पक्का केलेला आहे. भाऊ, नगर परिषद निवडणुकीमध्ये एकमेकांवर जोरदार भाषणं झाली, टीका झाल्या. आता म्हणणं जुळतील का महापालिकेत वाटते? निश्चित जुळलेलीच आहे. आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की जिथे मैत्रीपूर्ण असेल तिथे मैत्रीपूर्ण करू. हे आम्ही आधीच सांगितलेलं होतं. आणि म्हणून आता ज्या ठिकाणी पुन्हा मी सांगेल की ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आम्ही करणारच आहोत. थोड्याफार जागा कमी अधिक असतील त्या संदर्भामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत, मोठे नेते आहेत, ते या संदर्भात निर्णय करतील. पण असं प्रत्येक वेळेला होतं. लोकसभेलाही झालं होतं, विधानसभेलाही होतं, आत्ता नगरपरिषद, नगरपालिकांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी वेगळे लढलो. पण हे निश्चित आहे की आम्हाला आता विरोधी पक्ष जो आहे त्यांना फार आम्हाला आता म्हणजे पुढे ते राहणारच नाहीत. लोकांनी जी मानसिकता केलेली आहे. आणि म्हणून आमचं एक होणं हेही आवश्यक आहे. पण एक जर नसलं तरी आम्ही 2-2 पक्ष एका ठिकाणी समोरचा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राहील. पण विरोधी पक्षनेता तुम्हाला यावेळेला कुठेही दिसणार नाही. त्यांना काही म्हणू द्या, काही घोषणा करू द्या. मुंबईमध्ये काही मराठी त्यांना खूप प्रेम आलेलं आहे. आता सध्या ज्या वेळेला सत्तेत होते त्यावेळेला मराठी माणसाविषयी यांना कळवळा नव्हता आणि आता फारच कळवळा आलेला आहे. पण मला वाटतं की त्यांना सगळीकडे दिसेल. आता जनता, मतदारच त्यांना धडा शिकवेल. दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे.